कल क्या होगा ये हमें हमें भी पता नहीं है। कल के बाद वो सभी परिस्थिति खुले दौर पे सामने आने वाली है। 15 करोड़ का आरोप लगा रहे हैं कि 15 करोड़ रुपए अरे संजय राउत तो किसके ऊपर क्या कुछ भी आरोप लगा सकता है, उसका मानसिक संतुलन ठीक नहीं है। वो क्या बोलता है उसको खुद को भी मालूम नहीं। ओम बिरला जी को लेटर और देगा वो उसकी प्रोसीजर को करेगा, लेकिन उससे फिर से हम बता दे रहे कि हमारे में किसी को भी ये अधिकार नहीं है और हम कभी भी हम इस मामले में कोई भी इन्वॉल्व नहीं है। इसका जो भी है स्पष्टीकरण जब एकनाथ शिंदे साहब देंगे वही हमारा अंतिम फैसला होगा। आता ते काय झाले ना ते आता हे सगळे तसे सगळे पागल झालेले लोक आहेत, याचे स्टेटमेंट असेच असणार। सहमत असायला काहीच अर्थ नाही। त्यांनी असंही सांगितलं की लोकशाही संपून हुकुमशाही दादागिरी पैशाचा दबाव आता काय चालू आहे? लोकशाही संपून आता तेच चालू आहे, होईल असं नाही, आता तेच चालू आहे। मी तर म्हणतो नुसत्या निवडणुकामध्ये नाही, परवा मला एक ऑलिम्पिक असोसिएशनचे लोक भेटले होते एका कार्यक्रमात। इथं क्रीडा विभागात दादागिरी, सांस्कृतिक विभागात दादागिरी, म्हणजे या देशातलं एकही क्षेत्र असं सुटत नाहीये की जिथं आत्ताच्या वेळेला सत्ताधारी पक्ष दादागिरी करत नाहीये। सर्वसामान्य माणूस मला असं वाटतं याच्यातून पिडला जातोय, भरडला जातोय आणि म्हणून येणाऱ्या काळात मतदान हे स्वप्नच राहील अशा प्रकारची स्थिती आहे। तुमच्या 6 खासदार जातील आणि शिवसेना वर्धापन दिनाच्या दिवशी म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांचं स्वागत होईल, त्या ठिकाणी सत्कार देखील आणि शक्ती प्रदर्शन होईल असं ते त्यांच्यातले काही नेते खासगीत सांगतात। हे पहा, आता जे होईल ज्या झाल्यावर आपण त्याच्याशी बोलतोय, अजून झालेलंच नाही त्याविषयी आपण बोलणं योग्य नाही। तुम्ही असं म्हणताय पण तुमचेच नेते सांगतात की 15 कोटींचा ऍडव्हान्स मिळालेला आहे, रक्कम ठरली की 15 कोटीचा ऍडव्हान्स वगैरे ही रक्कम तुम्हाला कळली कशी तुमच्या नेत्यांना? ठाकरे सेनेचा सगळे संपर्क असतो ना एकमेकाशी, कुठून ना कुठून दुरान्वयेनं काही ना काही संपर्क असतो, त्याच्यातून या गोष्टी कळतात। त्याच्यात काय कळत नाही अशातलं काय व्यक्ती कोणाला तरी बोलतात, ते दुसरं तिसऱ्याला बोलतं, तिसरं चौथ्याला बोलतं, बातम्या येत असतात। नेत्यांचा काही आरोप आहे याच संदर्भात की पवनराजे निंबाळकरांच्या केसचा निकाल जर आपल्या बाजूने हवा असेल तर आमच्यासोबत असा दबाव ओमराजे निंबाळकरांवर होता, असं संजय राऊत म्हणाले। नाही, खरं तर न्यायालयाच्या निकाल सुद्धा सत्ताधारी पक्ष ठरवतात की काय असं या वक्तव्याने समोर येतंय। ठीक आहे, राजकीय एखाद्या ठिकाणी निधी मिळाला, एखादा प्रकल्प झाला, प्रकल्प करावा हे राजकीय नेते ठरवतात, पण न्यायालयाचा निकाल राजकीय नेते ठरवायला लागत असतील तर मला असं वाटतं जसं मतदान हुकुमशाही आणि त्याच्याविषयी आत्ता आपण बोललो हे तसाच हा प्रकार आहे। प्रतापराव जाधव म्हणतात की या ऑपरेशन टायगरला ठाकरे सेना जबाबदार आहे। ठीक आहे, आता बोलत असतात सगळे लोक, ऐकून घ्यायचं। बरं, एका बाजूला हे सगळं सुरू असताना तुमच्यातलेच काही नेते भाजपवर टीका करतात की हे सगळं भाजप घडून आणतं, पण भाजपचे बावनकुळे असं म्हणतात की या सगळ्या परिस्थितीचा किंवा या घटनेचा काही संबंध भाजपशी नाही। भाजपच्या सपोर्टशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही। आणि हे कशासाठी चालू आहे? शिंदेंना काय करायचे खासदार, त्यांना तर मुख्यमंत्री व्हायचं, पण भाजप अशा पद्धतीनं अशा लोकांना कामाला लावतं आणि अशा लोकांच्या माध्यमातून संपत्ती वगैरेचं प्रलोभन दिलं जातं आणि नंतर हे लोक कोणाच्या वळसणी लावतात? भाजपच्याच। आता परवाचं ममताचं उदाहरण आहे ना, ममताच्या पार्टीचे जे लोक गेले, कोणता पक्ष आहे त्याच्या पक्षाच्या संस्थापक अध्यक्षालाच माहीत नाही की आपल्या पक्षात 20 खासदार आले म्हणून, अशी तर स्थिती आहे देशाची। बरं, ते खासदारानंतर काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा, तुम्हाला काही ऑफर विफर आली आहे का? नाही, असे काही ऑफर विफर नाही, मला काही यायचं काही कारण नाही। एक शेवटचा प्रश्न विचारतो, केवळ 3 आमदार पण तुमच्या सकट 4 आमदार आणि साधारणतः 125-150 सगळे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीचे सदस्य, अशी तुमच्या शेडीची अवस्था झालेली आहे। पूर्वी हा पूर्ण मराठवाडा म्हणजे 1 नंबरवर 2 नंबरवर राहायचा,
बालेकिल्ल्याच्या पुढचा बालेकिल्ला होता. आता ही अवस्था झाली. आता पुढच्या काळात टिकून राहील का हे असा पहा, प्रश्न पडलेला एकतर आहे. हे ज्या लोकांवर पक्षाने अतिविश्वास ठेवला आणि ह्या अतिविश्वास ठेवल्यामुळे या लोकांनी सत्ता संपत्तीच्या बळावर लोकांना प्रलोभनं देऊन मला असं वाटतं फोडला. पण ठीक आहे ना, एवढं होऊनही 4 वर्ष झाले, एवढं होऊनही शिवसेना आहे ना. 60 आमदार फोडल्यानंतर शिवसेनेचे 3 खासदार निवडून आलेलेच आहे ना या मराठवाड्यामध्ये. या महाराष्ट्रात 9 निवडून आलेलेच आहे ना खासदार. त्याच्यावर शेवटी जनता महत्त्वाची, मतदार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून इथं मतदार हा शिवसेनेला मानणारा असल्यामुळं त्याच्यामुळं एखादा लोकप्रतिनिधी गेला म्हणजे संघटना संपली असं त्याचा अर्थ होत नाही. नाही सर, माझा प्रश्न असा होता की हळूहळू आता संपुष्टाकडे येत नाही असं वाटत नाही का? कारण खासदार होते ते खासदार चालले, आता राहिले 3 आमदार, तुम्ही 4 आमदार, नगरपालिकांची जिल्हा परिषदेची अवस्था अशी आहे. म्हणजे ठाकरे हा आवाज मराठवाड्यातून हळूहळू गायब होतो असं वाटत नाही? बिलकुल गायब होणार नाही. हे पहा, चेंडू जेवढा दाबला जातो तेवढा तो उसळून वरती येत असतो, एवढंच सांगतो मी तुम्हाला. त्याच्यामुळं जेवढा दाबण्याचा प्रयत्न होईल शिवसेनेला उद्धवजींच्या, तेवढ्याच ताकदीनं येणार काळात ही संघटना तरुण पिढीच्या भरोशावर नक्की उफाळून येईल आणि या लोकांना पूर्णपणे यांचं नामोनिशाण ठेवणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण करण्याचा संकल्प आम्ही केलेलाच आहे. 19 तारखेच्या शिवसेनेच्या म्हणजे शिंदेच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिवस आहे गोरेगावला, त्या ठिकाणी ठाकरेंचे म्हणजे तुमचे खासदार व्यासपीठावर दिसतील आणि त्या दिवशी प्रवेश होणार असं. यांचा काय वर्धापन? हे तर भाजपचा वर्धापन दिन आहे, तो यांनी साजरा केला पाहिजे. शिवसेनेचा वर्धापन दिन यांनी काय स्थापन यांनी करायचं गरज आहे? यांनी कधी स्थापन केली शिवसेना? यांनी शिवसेना कधी स्थापन केली? यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींची ज्या दिवशीची स्थापना आहे भाजपची, त्या दिवशी करा त्यांनी. यांचा या शिवसेनेशी काय संबंध? पंखा लावा तो. दादा हे विस्तार से पूछिए आप, विस्तार से. ऑपरेशन टाइगर के बारे में जो कंट्रोवर्सी चल रही है उसके बारे में आप क्या कहेंगे? ये देखिए, ये चर्चा तो पिछले 1-2 साल से चल रही है. ऑपरेशन टाइगर की चर्चा तो चल रही है लेकिन हुआ तो कुछ नहीं है. अभी भी चर्चा ही चल रही है, हुआ तो कुछ नहीं. क्या आप इन चर्चाओं को खारिज करते हैं? अभी तक तो मैं खारिज कर रहा हूँ, यही बताता हूँ. कोई हुआ नहीं तो उसको खारिज करना ही है. लेकिन आपके नेता ही बता रहे 15 कोटी का सौदा. हाँ, तो ऐसी ऑफर दी जा रही होंगी ना, ऐसी ऑफर दी जा रही होंगी क्योंकि इनके पास बाकी पैसे की सिवा है क्या? जनता में नहीं जा सकते, फिर चुन के क्यों नहीं लाए उस टाइम उन्होंने ज़्यादा MP? जो चुन के आए हमारे, उनके पीछे क्यों लगे हैं? तुम्हारे तो गिरा है. तुम्हारे चुन के नहीं आए इसका मतलब तुम्हारी ताकत नहीं थी. अभी तुम जो चुन के आए उनके पीछे लगे हैं. फिर भी आपके नेता स्पीकर को एक पत्र लिखकर कहा है कि यदि पार्टी या कुछ सांसद अलग समूह बनाने की विलय की मांग करते हैं तो उसे मान्यता न दी जाए. देखो, पार्टी को कुछ ना कुछ तो कदम उठाना पड़ेगा. जिस प्रकार चर्चा चालू है, उन्होंने किसका नाम लिखा है क्या? नहीं लिखा है. किसके बारे में कंप्लेंट की क्या? तो नहीं की है. लेकिन मैं समझता हूँ ये लीगल कदम तो पार्टी को उठाना चाहिए. उस पत्र में दल बदल विरोधी कानून और सुप्रीम कोर्ट के फैसले का भी हवाला दिया गया. बिल्कुल सही लेटर दिया है पार्टी ने. पार्टी को ऐसे तो कदम उठाना पड़ेगा. सर, शिंदे गढ़ की ओर से शाइना एनसी ने कहा है कि हम इस ऑपरेशन टाइगर में सक्सेसफुल हुए. तो शाइना एनसी कौन सी पार्टी में, वही समझ में नहीं आता. क्योंकि बीजेपी की स्पोक्स पर्सन थी, वो कुछ तो भी भारतीय कौन था, ये जो मीडिया का उसका चेयरमैन थी. फिर इधर आके और ओरड़ी में किधर वो कैंडिडेट बनी और बीजेपी का स्पोक्स कुछ तो बने. अभी कहाँ से उसको ये शिंदे सेना का बात करके समझ में नहीं आ रहा. शाइना एनसी क्या इतनी बड़ी कद्दावर नेता शिंदे गुट की नहीं है. त्याला एक संभ्रम चालू होता की ओमराजे कुठे आहेत.